झाले. एक दिवस रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले आणि लगेच सर्व गावातले लोक दर्शन घेतले. मग रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं, बाबा हे रामानंद स्वामी आपणही दर्शन घ्यावं. आणि लगेच मात्र रामानंद स्वामींचं दर्शन घेतलं. माता पाया पडून डोंग्यावर आली आणि पाया पडलं आणि खाली बसत पाया पडली आणि वरून मात्र कमंडोळीच्या हाताने आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला रामस्वामीनं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हणता बरोबर मात्र ती रुक्मिणी म्हणू लागली, उभी झाली, डायरेक्ट उभी झाली. हा साधू उभा झाला, साधू रामानंद स्वामी उभे राहा असे आमने सामने असे. आणि लोक ते म्हणू लागली की महाराज मला तुम्ही आशीर्वाद दिला. थोडासा आवाज कमी झाला रे. अष्टपुत्र सौभाग्य भाव हा आशीर्वाद ह्या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे महाराज? तेव्हा मात्र रामानंद स्वामी म्हणू लागला, हे बघा मी आतापर्यंत एवढा मोठा केलेला परमार्थ हा खरा ठरणार खोटा ठरणार नाही. माझा आशीर्वाद आहे तू पुत्रवती भव होणारच. असं कसं महाराज? माझ्या नवऱ्यानं तर संन्यास आश्रम घेतला, मग मला मुलगा कसा होईल? काळजी करू नको, फक्त एक सांग, तो तुझा मालक कुठे गेला, काय झालं? मग तिने इतिहास सांगितलेला आहे. त्यांचं मन काही रमायचं नाही. मी संन्यास घेऊ का असं म्हणायचं. रुक्मिणी आईसाहेब म्हणू लागली, मग मला एक दिवस राहत आला. मी म्हटलं जा तिकडे नाल्यात. मग तो नाल्यात नाही गेला, डायरेक्ट गेला. हो आश्रमात कोणत्या तरी साधूच्या आश्रमात गेला. बरोबर. त्यांचं काही निशाणी वगैरे माहिती आहे का? हा त्यांचं नाव विठ्ठल पंत आहे. पण विठ्ठल पंत नावाचा तो कोणी नाही. बरोबर. काही निशाणी आहे ना निशाणी. मग त्यांच्या मात्र गालाच्या खाली तीळ आहे अशी निशाणी सांगितली. बरोबर, काय हरकत नाही. तो बहुतेक मला असं वाटतं की माझ्या आश्रमात आहे विठ्ठल पंत, तोच असावा. मी त्याला जातो आणि लगेच त्याला मात्र तुझ्या ग्रस्त आश्रम स्वीकारायला लावतो. लगेच मात्र राग केला होईल. साधू रामानंद स्वामी आणि चक्र मारू लागले आणि लगेच मात्र आपली रुक्मिणी आई साहेब दररोज मात्र हे रामानंद स्वामी तुम्ही इकडे. आणि आल्यानंतर रामानंद स्वामींच्या चरणावर मात्र मस्तक ठेवलं आपले विठ्ठल पंत कुलकर्णी आणि विनंती केली, राग लाल बुंद झाला तर डोळा मायबाप असं आकार विकार सुवाचा बोल. चैतन्य तुझं नाव खरं काय? माझ्यासोबत खोटा बोलला. तुझं नाव विठ्ठल पंत कुलकर्णी आहे हे माझ्यापासून तू लपवलेला आहे. चैतन्य नावाला खोटं सांगितलेलं आहे. लगेच बघ खरा सांग, नाही तर मी तुला शाप देईन. तुला बायको नाही का घरी? हो आहे मला. बरोबर. मग तू बायको घेऊन कसा काढला? काय सांगावं, माझं मन मात्र प्रपंचामध्ये नाही रमायचं. माझी आज्ञा आहे तुला, माझी आज्ञा आहे. तुझ्या हातात मी होम हवन करून घेतो आणि तुला शुद्ध करतो गुरुस्थ आश्रमातून, आपल्या संन्यास आश्रमातून. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. गुरुची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा तुला मानावी लागल. जा घरी आणि आपला गृहस्थ आश्रम स्वीकार कर. अरे आनंदी झाला हो. बघा काय. अरे विठ्ठल पंत आता इथे पाळण्याची व्यवस्था नाही आहे का? आनंद झाला मायबा विठ्ठल पंत कुलकर्णी. त्याला ज्ञानोबाराचा जन्म झाला आणि 4 गोजीरवाले बाळ मात्र जन्माले आले आहे. आणि बाळांचा मात्र जन्म झाल्यानंतर सज्जन हो चिकळ उद्यान आले हो माय. सोन्यांचा संसार पुन्हा मात्र त्यांचा असा पडझड झालेली परपंच पुन्हा मात्र उभा झालेला आहे. जिकडं तिकडं आनंदी झाले. 4 भावंड. पण या भावंडांना पालन पोषण करण्याकरता विठ्ठल पंत भिक्षा मागायचे. माझ्या विठ्ठल पंत जाऊ लागले आपे गावला, ओ भिक्षा देई. कोणी मात्र त्याला भिक्षा वगैरे देऊ लागलेले आहे. कोणी त्याला अशी भिक्षा वगैरे देऊ लागलेले आहे. भिक्षा देऊ लागलं काय की बाग तुझा आता डोळे तोंड पाहिल्यानंतर आम्हाला अपशगुन झालेलं कार्य असाध्य. कार्य मात्र व्यवस्थित आमचं होणार नाही. कोणी त्याला हेळाणी करायची. मात्र बघा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबी 4ही भावंड लहानाची मोठे झाली. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाने भिक्षा दिली नाही आणि निघाली माहिती. हो भिक्षा दे.
आणि असे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चारही भावंड मात्र निघायचे होते. बाई बाजारात जाऊन मात्र बघा समाज म्हणायचं, अरे संन्यासाचे कार्टे आलेले आहेत, यांना अजिबात भिक्षा देऊ नका असे मात्र बघा. आणि शेवटी बघा कुंभाराचं खापर सुद्धा नाही दिलं हो, अशी परिस्थिती आहे. संस्कार झालेले पण काही संस्कार मात्र व्हायचे राहिले, काही मुंद व्हायचे राहिलेले आहेत. पण आता समाजात आपल्या बाळांना घेतलं पाहिजे, जातीत घ्यावं. जेवढे मेंबर आहेत तेवढे पुढचे पाहिजे तर जाते कार्यकर्त्याचे अभाव वाटतो. स्वामी त्यात प्राचित्य म्हणजे काय, आपल्याला जीवन यात्रा संपवावं लागते. जीवन यात्रा पण माझ्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे लहान लहान बालक आहे आणि आई वडील गेल्यानंतर बालकाची किती गडचिपी होईल हो. अहो एखाद्या दगडाला मात्र पाजर फुटन हो, एवढं मात्र प्राचित्य आपल्याला. पण मला हे बघ रुक्मिणी आई साहेब, तुम्ही नाही जायचं, मी जाणार. विठ्ठल पंत म्हणू लागले, मी जाणार, मी जाणार, तू एकटी राह. तेव्हा मात्र ती म्हणाली नाही, असं होणार नाही, कारण मी पतिव्रता बाई आहे. पतिव्रता म्हटल्यानंतर ही प्रत्येक अर्धांगिनी आहे. सावली म्हणून मी तुमच्या सुखदुःखात आतापर्यंत सहभागी झालेल्या, सुखाची साथ दिली आणि दुःखाची साथ दिली, मी तुम्हाला नाही सोडू शकत हो. मलाही मात्र तुमच्या सोबत जायचं आहे. काही वडिलांना बिल नाही, मुक्ताबाई आपल्या वडिलांना बिल नाही, चारही भावंड हा अशी बिल असे. बाबा किती दिवस झाले तुम्ही आलेले आहे. कालांतरण बघा चारही भावंड असे एका रांगेत बसवलेले आहेत. आणि रुक्मिणी आई साहेबांनी श्री बालाजीचा भेद केला, स्वयंपाक केला आणि ताटा वाढलेला, स्वयंपाक वाढू लागला. निवृत्ती महाराजांना वाढलेला आहे, ज्ञानशेश्वर महाराजांना वाढलेला आहे. आणि विठ्ठल पंत एकसारखा तिकडं पाहू लागला. विठ्ठल पंतही बसलेला आहे त्या पंक्तीत. तुमचा सगळ्यात मोठा भाऊ निवृत्ती आणि मोठा भाऊ हा वडिलांच्या जागेवर असतो. बाळांना तुम्ही आनंदामध्ये राहा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि चिमुकली मुक्ताबाई म्हणते की बाबा तुम्ही अचानक आज असे कसे बोलून राहिले बाबा. झोपा ना, झोपा, ते उभे राहते. पाहिलं तर ना हा विठ्ठल पंत उठा. आज त्या पाचित्त इंधण्याच्या डोळ्याची उडी मारण्याचा डिझाईन घेतला होता. तेव्हा विठ्ठल पंत म्हणू लागले, अगं रुक्मिणी माझी तुला विनंती आहे की तू माझ्या बाळाचं संगोपन कर. ध्यात प्राचित्त फक्त मला एकट्याला आहे हो. तेव्हा रुक्मिणी आई साहेब म्हणाले, अहो असं बोलू नका हो, माझी सर्व जागा तुमच्या चरणाशी आहे हो. पतीच्या मता आणून सरुणी पती वर्ताना साय आत्महिता जाणे चित्ते. पतीची सेवा हाच माझा खरा धर्म आहे हो. तुमच्या चरणाशी माझं सर्व सुख आहे. मला तुमच्या चरणापासून विभांगू नका. पण काही हरकत नाही, आता आपले बाळ झोपलेले आहे, डोळे बंद केलेले जरा तू त्या झोपेतून उठल्यानंतर रडशील आणि पहिला आवाज ठोकशील की बावया माझे बाबा कुठे गेले बाबा. आणि तेवढ्यात मात्र निवृत्तीनाथ महाराज उठून बसतात. निवृत्तीनाथ महाराज फक्त आणि तेव्हा मात्र रुक्मिणी आई साहेब त्यांना संवाद साधू लागते. बघा हे बघ निवृत्ती, तू मोठा भाऊ आहे, आम्हाला ध्यान तुला प्राचित्य घ्यावं लागल. तू मोठा झाला तर हिंमत झटकर. आता आजची रात्र आम्हाला ध्यान प्राचित्य करायचं आहे. पण जेव्हा माझी चिमुकली मुक्ताबाई उठन ठाय मुकलून रडन, तेव्हा आईची आणि वडिलांची माया मात्र तुला दाखवायची आहे. ते मागं पाहते, एकटाच जातो असं करू नका. पण माझे चिमुकले बाळ सोडू मी कशी काय येऊ. आज
माझ्या बाळांचं मी गेल्यानंतर कसं होईल. आणि लगेच मात्र बघा विठ्ठल पंत रुक्मिणीनं एकमेकात हात धरला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये रात्रीच्या 2:30 वाजता 3 वाजता मात्र निघालेले आहेत. आणि इंद्रायणीच्या डोहात जात असताना रुक्मिणी असा पुन्हा मात्र मागं पाहू लागलेले, माझ्या बाळांनो कसं होईल. आता बस कर माया, कारण तिकडे लांब लांब गेले मायबाप. मोठा डोह बघितला आणि निवृत्तीनाथ उठले, सर्वजण उठले मायबाप. मुक्तेबाई म्हणू लागली, मुक्ताबाई इकडे तिकडे फिरू लागले, हो इकडे तिकडे पाहू लागली, माझी आई कुठे. आई बाबा उठा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा उठू लागले, सोपान काका उठू लागले आणि असे कपाळावर हात देऊ लागले, इकडे तिकडे फिरू लागले की बाबा आई. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज समोरासमोर गेलं आणि तिने भावंडांना एकत्र असं कवटाळलं, रडू लागले. मुक्ताबाई आपले वडील फार मोठ्या प्रवासाला निघाले, अरे पण आता मला स्वयंपाक कोण करून घालेल. मी फार छोटी आहे रे, तुमची मुलगी, तुमची बहीण आहे, एवढं कसं काय मात्र शक्य होणार. काही काळजी करू नको, मी आहे का तुझ्या पाठी, काही होणार नाही. अशा ठिकाणी मात्र भयंकर असा त्रास झाला पाहिजे चारी भावंडांना. आणि रोज मात्र बघा, हा पोळी घ्या, पीठ घ्या, अशी केला बघा. एवढा मोठ्या मोठ्याला प्रपंच नाही करता येतो. चिमुकल्या मुक्ताबाईवर फार मोठी जबाबदारी मात्र आलेली आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला जायचे. ज्ञानेश्वर महाराज तिकडं जायचा, हो भिक्षा दे. त्या ठिकाणी मात्र बघा एक कुंभार होता, मग त्यांच्या घरी भिक्षा दिलेली आहे. काही ठिकाणी बघा बरेचसे मात्र ती भिक्षा मागताना बरेचसे अनुभव आलेले आहेत चारही भावंडांना. सज्जन कोणी भिक्षा द्यायचं, रामेश्वर शास्त्री जायचे, ती भिक्षा फाळायचे. कार्ट्यानो हे पाप मात्र आळंदीत राहता कामाने, जा चिंतपेठामध्ये. हा कशा करता, तर आम्ही गेल्यानंतर आमच्या भावंडांना त्रास होता कामा नये. मग पुन्हा मात्र बघा विसोबा शास्त्री तर त्या आळंदीमधले होते आणि विसोबा शास्त्रीकडे आलेले आहेत. अहो तुम्ही तरी सांगा, काही शिक्षा वगैरे आहे का. विसोबा शास्त्रीने विचार केला, सज्जन हो बाबा, तुम्हाला जर प्राचित्य जर घ्यायचं नाही, सॉरी, तर तुम्हाला जर शुद्धीपत्र जर आणायचं असेल तर तुम्हाला पैठणला जायचं आहे. पैठणला त्यावेळेस काय भयंकर असा त्रास झाला. त्याने जेवणाची व्यवस्था नव्हती, एका रांगेत चालू लागलेला. आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे गेल्याचे, निवृत्ती सोपान आणि चिमुकली मुक्ताबाई अशी. हा बस उभे ना नाही. हे बघा आम्ही आपल्या गावची विठ्ठल पंत कुलकर्णी यांचे चिरंजीव आचार्य भावंड. मग आम्हाला शुद्धीपत्र द्या, आम्हाला न्याय द्या, आम्हाला जातीत घ्या. जातीच्या बाहेर तुम्ही टाकलेलं आहे, वाईट टाकलेलं आहे. फक्त आपली तेवढी इच्छा घेऊ केशव पंतजी, आम्ही तुम्हाला आलेलं आहे. तिने विचार केला की नेमकं मात्र तुम्ही भगवंताच्या अंशज स्वतःला म्हणता, खरंच मात्र ते आहे काय. केला हाय सर्वांच्या ठिकाणी कणकणमे आहे भगवान किंवा विठ्ठल जडी तळी वरीला रिता ठावणे उरीला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलची. अशा ठिकाणी मायबाप बरीचशी पडगळ. तेव्हा मुक्ताबाईंनी सुद्धा प्रश्न केले, मायबाप निवृत्तीनाथ महाराजांनी प्रश्न केलेले आहेत, सर्वांनी मात्र प्रश्न केलेले आहेत की बाबा तुझा आत्मा आणि सर्वांचा आत्मा एकच आहे ना. सर्वांमध्ये सर्व घटी राम त्या एक रेड्या घेऊन चालला होता गणोबा कोळी. तेव्हा मात्र केशवपंत उभे झाले. केशवपंत उभे झाले, म्हणलं हे बाळांनो, हे नाणे. मग हा जो रेडा चाललेला या
ह्या रेड्याचं नाव काय? तर केशव शास्त्रींनी प्रश्न केला त्या गरोबा कोळीला, हे गरोबा कोळी ह्या रेड्याचं नाव काय? ज्ञानोबा. त्याचंही नाव ज्ञानोबा, तुझंही नाव ज्ञानोबा. याला जर फटके मारलेस तुला फटके लागतात का? हो लागते फटके. बरं बरं काय हरकत नाही. लगेच मात्र केशव शास्त्री खाली उतरला. हा तर त्याला फटकारलं बाबा. फटकारल्यानंतर बघा मग आता याची परीक्षा कशी घ्या म्हणून तू आता एक काम कर. सर्वात हा जर तुझा आत्मा आहे तर हा वेद बोलते का? हा बोलते ना. ज्ञानेश्वर महाराज समोरासमोर आलेला. हो मागं सरक ना हो बोलणार ना. लगेच मात्र बघा तर लगेच मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी कपाळावर हात ठेवलेला बघा. कपाळावर हात सोडला. कपाळावर हात ठेवला असा. कपाळावर हात बरोबर सर्व ब्राह्मण वगैरे पाहू लागलेले आहेत. लगेच मात्र वेद बोलला. ऋग्वेद कठीण आहे. महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं आपल्या कोणतं? केशव शास्त्रीने. अरे मी तुला ओळखू शकलो नाही. लगेच मात्र त्या पैठणचे ब्राह्मणाने बापरे शुद्ध मात्र एवढे वेद बोलले होते. काही वेद आपल्या वेदामध्ये चुका दुरुस्त केल्या. रेड्याच्या मुखातून वेद बोलले होते. दत्त अनुदत्त अनुसार वगैरे हार घातला बाबा एवढ्या मोठ्या केशव शास्त्रीने. बोला ज्ञानेश्वर महाराज की. एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर महाराजांची टीका टिप्पणी करणारे आता तेच मात्र ज्ञानोबाला डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली बाबा त्या पैठणला. मोठी दिंडी यात्रा काढण्यात आली. त्याला देव मानू लागले. तुम्ही एक भगवंताचा अंश आम्ही चुकलेला आहोत. तर त्यानंतर बघा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी विचार केलेला आहे. बाबा आपल्यावर उपकार जर कोणाचे असेल तर त्या रेड्याचे उपकार आहे. रेडा जर बोलल्या गेला नसता तर समाजाने आपल्याला जातीत घेतलेलं नसतं. म्हणून ह्या रेड्याला मात्र आपण सोडायचं नाही. मग रेड्याला घेऊन मात्र बघा तीर्थयात्रेला निघाले मागे. लक्षात ठेवा अशा पद्धतीची